माजी नगर परिषद सभापती के.टी. जाधव सर यांनी नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 2 या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले। मूक नाईटच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात शिक्षण क्षेत्रातील एक विशेष बातमी। दिग्रस नगर परिषद अंतर्गत एकूण 14 मराठी उर्दू शाळा आहेत। त्यापैकी शाळा क्रमांक 2 या शाळेला माजी नगर परिषद सभापती के.टी. जाधव, ॲडव्होकेट रवी तुपसुंद्रे, माजी पर्यवेक्षक विजय पाटील सह अनेकांनी या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले। विशेष म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भगत यांनी सहकार्याच्या मदतीने या शाळेचा शैक्षणिक दर्जा, स्वच्छता तसेच शाळेत अनेक विविध उपक्रम घेत शाळेचा दर्जा सतत वाढत राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या शाळेत एकूण 9 शिक्षकांचा स्टाफ, 1 ते 8 वर्गापर्यंत शाळा असून 2 डिजिटल रूमसह एक कॉम्प्युटर लॅब आहे। या भागातील पालकांनी या डिजिटल शाळेत पाठवून आपल्या पाल्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवावा असे नम्र आवाहन मुख्याध्यापक प्रभाकर भगत यांनी पालकांना केले आहे। तर चला पाहूयात या शाळेच्या माध्यमातून। आपलं नववर्ष 2025 सुरू झालेलं आहे आणि या वर्षामध्ये सुंदर असं उत्कृष्ट लेखन, वाचन आणि अभ्यास करा। त्यासाठी तुम्हाला हॅपी न्यू इयर टू ऑल। आज दिनांक 2 जानेवारी 2025 ला माननीय माजी सभापती श्री के.टी. जाधव सर यांनी नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 2 ला भेट दिली। त्यांच्यासोबत पाटील सर होते, तुपसुंदरे साहेब, नायब तहसीलदार सेवानिवृत्त यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांनी शाळेची पाहणी केली। त्यामध्ये आमच्या शाळेमध्ये नगर परिषदेमार्फत 2 डिजिटल रूम भेटलेले आहे। त्या रूमची सुद्धा त्यांनी पाहणी केली, विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि शिक्षणाबद्दल त्यांनी माहिती सांगितली। तसेच या शाळेकरिता शाळेचा सर्व स्टाफ आणि मी स्वतः मुख्याध्यापक म्हणून वेळोवेळी शाळेची रंगरंगोटी आम्ही करत असतो आणि जी शाळेची किरकोळ दुरुस्ती आहे ती सुद्धा आम्ही करून एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही विद्यार्थ्यांना करत आहोत। आणि या परिसरातील जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालकसुद्धा आमच्या या कार्यामध्ये सहभागी आहे आणि समाधानी आहेत आणि त्यांना आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी आपली जी मुलं आहेत ती आमच्या शाळेत टाकावी आणि त्यांना उच्च दर्जेदार शिक्षण देण्याची हमी देतो। दर्शकांनो, दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे दिग्रस पोलिसांच्या माध्यमातून तालुक्यातील शिंगद या गावामध्ये अवैध व्यावसायिकांच्या वर धाड टाकून आरोपी संदीप शिवाजी पवार, मांगीलाल मानसिंग पवार, जगदीश लक्ष्मण राठोड राहणार सर्व शिंगद यांचे अवैध व्यवसायावर धाड टाकून मुद्देमाल नष्ट करत कार्यवाही केली आहे। यांच्यावर कलम 65 क ड फ प्रमाणे गुन्हे दाखल केले असून दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात EPI पांडव, PSI किशोर मुरकुटे, PSI देशमुख सह पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र जगताप, मोरेश्वर बेले यांच्यासह अनेकांनी कामगिरी बजावली आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।